नमस्कार मैत्रिणींनो, आज आहे नवरात्रीचा 5वा दिवस आणि आजचा कलर आहे हिरवा. तर इथं आज मी फराळासाठी अतिशय सोपं पदार्थ बनवणार आहे आणि खायला एकदम मस्त. तर 4 बटाटे मी उकडवून घेतलेत आणि त्याच्यावरचं साल काढून घेतले. आता हे सोललेले बटाटे साईडला ठेवून द्यायचे आणि खलबत्त्यामध्ये हिरवी मिरची आणि जिरं कुटून घ्यायचे. शक्यतो मिरचीचे 2 भाग करायचे आणि खलबत्त्यामध्ये टाकायचे, म्हणजे मिरची लवकर कुटली जाते. थोडंसं जिरं पण टाकलं. कुठल्याही प्रकारचा जर तुम्हाला फराळ बनवायचा असेल ना, तर या पद्धतीने मिरची कुटून घ्या. बघा, फराळ खूप मस्त छान चवीचा लागतो. तर या पद्धतीने मिरची बारीक झालेली आहे आणि आता बटाटे कुस्करून घ्यायचेत आपल्याला. तर बटाटा एकदम मस्त मऊ शिजलेला आहे. नंतर याच्यामध्ये कुटलेली मिरची टाकायची आपल्याला. तसंच चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. कोथिंबीर जर उपवासाला चालत नसेल तर नका टाकू. हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला आवडतील त्या आकाराचे आपल्याला वडे तयार करून घ्यायचे आहेत, छोटे किंवा मोठे. तर इथं सध्या मी मोठाच गोळा घेतला आहे. मोठे वडे दिसायला खूप छान दिसतात. हातावरती थापून थोडंसं चपटं करायचे त्याला. तर इथे मी सगळे वडे तयार करून घेतलेत. वड्यांचं आवरण बनवण्यासाठी इथं मी 2 पिठं घेतलेली आहेत. एक तर भगरीचं पीठ घेतलं आहे आणि दुसरं शिंगाडा पीठ. तर या दुकानामध्ये, किराणा दुकानामध्ये आपल्याला आरामात मिळतात ही पिठं. तर भागीरथीचं मी हे पीठ घेतलेलं आहे. अतिशय मस्त. नेहमीच म्हणजे मी हे पीठ आणते. दोन्ही अर्धा अर्धा कप घेतले. त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकली अगदी थोडीशी. जसं लागेल तसं पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. जास्त घट्ट हे मिश्रण नसावं आणि जास्त पातळ देखील नसावं. इथं बघा, या पद्धतीने मी मिश्रण तयार केलं आहे. आता वडा याच्यामध्ये डिप करायचं आहे आणि गरम तेलामध्ये सोडून द्यायचं आहे. तर इथं स्टीलच्या कढईमध्ये मी वडे तळले ना, तर ते थोडेसे खाली चिटकत होते. तर शक्यतो स्टीलच्या कढईमध्ये तळू नका, कारण जे बाकीचे वडे होते ना, ते चिकटले गेले माझ्या कढईमध्ये. आता वडे बघा, दोन्ही साईडनी मस्त गोल्डन कलर येईपर्यंत मी फ्राय करून घेतलेत. अतिशय मस्त वडा झालेला, छान. वरच्या बाजूने मस्त कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असा वडा आपला झालेला आहे तयार. हा जो आपण बटाटा वडा बनवला ना, खरंच खूप मस्त लागतो खायला. झटपट होतो. अगदी बटाटे उकडवले, पिठं मिक्स केले की वडा तयार होतो. सोबत मिरची पण फ्राय केलेली आहे मी. तर नक्कीच बनवा, पण शक्यतो स्टीलच्या कढईत तळू नका, चिकटतात वडे.